हॅपी बर्थडे टू यू. दादू कसा वाटला तुला? कसा आहे? मस्त. अरे वा. हॅलो. तर उद्या आहे मिस्टरांचा वाढदिवस म्हणजेच रोहितचा बर्थडे. सो छान व्हाईट फॉरेस्ट केक बनवणार आहे आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर केक तर बेक झालं आहे. तर आता कसं काय काय केलं ते मी तुम्हाला सांगते. तर आज 2 kgचा मी व्हाईट फॉरेस्ट केक बनवते बघा. त्यासाठी ते व्हाईट कंपाऊंड घेतलं आहे आणि 1 kg व्हॅनिला प्रेमिक्स. आता तो आज तुपात बनवते पातेल्यामध्ये. ओव्हन नाही आहे गावाला, गावी आले सो त्यामुळे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट दाखवते. हे बघा मस्त असे काजूचं घर. सोबत आजी आता पुन्हा काजू घेऊन आले. सो उद्या काजूची भाजी, पुरणपोळी असा बेत आहे. सोबतच व्हाईट फॉरेस्ट केक. तर लगेच आता केकला मी सुरुवात करते. प्रीमिक्स घेतले, ह्यामध्ये ऑइल घालते अंदाजानेच. आता हा ब्लेंडर नाही आहे सो त्याच्यानेच फास्ट काम होईल आणि इसेन्स पण राहील आहे. ठीक आहे. काय होय प्यायला? छान बेक केलं आणि तर इथे एका पातेल्यामध्ये बघा खाली मीठ घातलं आहे. मिठावरती ना अशी हे रिंग ठेवली आहे. त्यावर हा टीन, वरतून आता मोठं झाकण परात ठेवते आणि छान 40 मिनटं असं बेक करते. आणि हे बॅटर अजून उरलं आहे सो तो सुद्धा आता एक पातेल्यामध्ये छोट्याशा बेक करून घेते. तर केक तर बेक होतंच आहे, तोपर्यंत इथे चॉकलेट कट केले, त्यामध्ये दूध घालून चॉकलेट गणाश आता तयार करून घेते. केक मस्त फुगला आहे बघा. दोन्ही केक छान बेक झाले. आणि आता काय इथे स्टिक नाही तर मी नाईफ घालून बघितलं, क्लीन आले. आणि छान केक आता थंड करून घेते, त्यानंतर बनवणार. तर ही मी प्रोसेस रात्रीच करून घेतली. आता बघू कसा वेळ मिळतोय त्यावर मग. गोड नसतो, गोड असतो पण साखरेचा पिवळा वापरायचा. बघा बघ फरक कसा वाटतोय. भरपूर. एक साखरेचा आणि एक चांगला ऑरेंज कलर आहे. गुड मॉर्निंग. तर हा आहे दुसऱ्या दिवसाचा व्लॉग. तर आज आहे होळी आणि तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचसोबत आज आहे मिस्टरांचा वाढदिवस. तर आज छान अशी गडबड थोडीशी चालू आहे. तर सकाळी नाश्त्याला छान असे कांदेपोहे बनवले आईंनी. जी आपली चणा डाळ असते पुरणासाठी तर ती चुलीवरती शिजत घातली आहेत. सोबतच आज पाणीपुरीचा बेत आहे म्हणून सफेद वाटाणे कालच भिजत घातले होते. तर छान आता रगडा करून घेणार आहे. आणि आजींना आज भरपूर काम आहे तर मी इथे पुदिनासुद्धा साफ करायला दिले, त्यांची भरपूर आम्हाला हेल्प होती आहे. त्यानंतर आईने उर्वीला छान अंघोळ घातली आणि ह्या दोघीजणी तिच्या आता दृष्ट काढतात, चाक काढतात. आणि गावी चाक काढण्याची सुद्धा वेगळीच मजा आहे बघा. उर्वीला फार अशी मजा येते. बऱ्याचदा मीठ मोहरीने चाक काढतात पण गावी आल्यावर तिची अशा पद्धतीने सुद्धा चाक निघते. तर आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हटलं की केक तर येतच. तर केक मी रात्री बेक करून ठेवला आणि ओव्हन नसल्यामुळे ना गॅसवरती बराच वेळ माझा गेला. त्यामुळे मग क्रीम वगैरे काही लावली नाही आहे, फक्त बेक करून ठेवलं आहे. आणि आज दुपारच्या वेळेत छान जेवण वगैरे झालं की केक छान तयार करून घेणार आहे. तर आता पुरणपोळीची सुद्धा तयारी होते. छान पुरणसुद्धा झालं आहे. पुरणाचं सगळं तयारी आजीने आणि आईनेच केली आहे, माझी त्यात काहीच नाही आहे मदत. तरी ते आत्ता आजी उंडे असं भरून घेत आहेत पिठामध्ये, हे छान पुरण भरून घेतात. ते झालं की नंतर आम्ही पुरणपोळीला सुरुवात करणार आहोत.
तर म्हटलं आता दुपारची वेळ आहे तर इथे छान असे नारळ पाणी आता आम्ही पिणार आहोत. त्या वेगळं नारळ फोडण्याची तयारी चालू आहे आणि तुम्हाला तर दिसत आहे सगळीकडे ग्रीनरी आहे कारण आम्ही गावी आलो आहे आणि इतकं छान वातावरण आहे. तर आमच्याकडे शिमगा म्हटलं ना की बरंच मोठा कार्यक्रम असतो, पालखी, त्यासोबत अशी मोठी होळी, सगळेजणं होमाच्या बाजूने असं फिरणं वगैरे ते सगळं तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. कारण ह्या व्लॉगमध्येच मी कंटिन्यू करत नाही आहे कारण मग व्हिडिओ खूपच मोठा होईल. तर ह्यामध्ये फक्त बड्डेची तयारी आणि जे आमचं आजचं स्वयंपाक आहे खास पुरणपोळी तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि बऱ्याच वर्षांनी आज त्यांचा वाढदिवस गावाला होतो आहे. तर बघूयात आता काय काय तयारी आमची होती ती. दाखवायची छान. हा इथून पुढचा रोल माझ्या माझ्या मम्मीचा आहे. अच्छा तुम्ही बोलायला शिकताय काय हा. व्हिडिओमध्ये? त्याच्या आपण व्हिडिओमध्ये हे बघा कशी माझी अन्नपूर्णा म्हणजे मी पाटणा आवाज देते ना. कशा पुरणपोळ्या. हे बघा तूप टाकले छान असं तूप परतलं पुरीवरती. तूप कोण परततो? तूप लावलाय म्हणून. तूप लावलेली आहे मस्तपैकी पुरणपोळीवरती. छान अशी फुगलेली आहे पुरणपोळी. हे बघा काय फुगले पुरणपोळी. बंद करत. हा हा सुंदर सुंदर अति सुंदर आहे. बघा कशी फुलले, बघा कशी फुलले. आणि स्माइल बघा माझ्या बायकोची. हा 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 पुरणपोळी सारखी माझी बायको पण नाचते. कशी फुगल्या पुरणपोळी अशी. हा 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 सुंदर अति सुंदर छान. छान छान छान. जरा उसळ बघा. जास्त वाटते. ही आहे बर्थडेचा दिवस आहे ही सून आहे. हे बघा ही सून आहे दिसते. हा आणि सासू. हा लागल. ही बघा ही आहे सासू आणि ही आहे आजच सासू. ह्या 3 पिढ्या एकत्र येऊन बघा कसा एक छान पैकी असा पारंपरिक असा एक पदार्थ त्यांनी बनवलाय. तर आपण पाहूया आपण कसा तो पदार्थ होत आहे. व्हिडिओग्राफी एवढी काही खास येत नाहीये तरी प्रयत्न करतो काय तर. पुसायला लागतो पाठी. कॅमेरा व्यवस्थित आहे पण तो अँगल घेता येत नाही व्यवस्थित, पण ठीक आहे हरकत. अगं बाबा फुगली. हो तर हे चिंच, खजूर आणि गूळ ह्याची मस्त आंबट गोड हे पाणीपुरीचं पाणी तयार केले. त्यासोबत तिखट पाणीसुद्धा तयार केले. कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि पुदिन्याचं फ्लेवर खूप छान आलं आहे. तर दोन्ही पाणी तयार झाले, रगडासुद्धा तयार झाले. लगेचच मी आता केकला सुरुवात करते. तर केक बेक केला होता तोसुद्धा कट केला आहे. सोबतच चॉकलेट गणाश, त्यासोबत ही चेरीसुद्धा कट करून घेतली आणि चॉकलेट कंपाऊंड होता तोसुद्धा थोडा क्रश केला आहे. व्हिपिंग क्रीम छान बीट करून दिली आहे मला आणि त्यानंतर लगेचच आणि फायनली मी केक आत्ता करायला सुरुवात करते. रात्री बेस करून ठेवला होता. आता सगळी तयारी केली आहे. दुपारच्या वेळेला सगळं आटपले आणि आता केक बनवायला सुरुवात करते. तरी ह्या पुढची केकची जी प्रोसेस आहे ती मी फास्ट फॉरवर्ड केली आहे कारण क्लिअरसुद्धा येत नव्हता आणि खूपच घाई होती. स्टँडसुद्धा नव्हता त्यामुळे पटकन केक तयार करून घ्यायचा होता कारण खूप उशीर झाला होता. मला 4 वाजले होते. त्यानंतर मला बाकीचीसुद्धा तयारी करायची होती. थोडंफार डेकोरेशन आणि घरात थोडी साफसफाई सगळंच करायचं होतं. म्हटलं आता व्हिडिओ करत नाही आहे, अगदी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. आणि हे चॉकलेट गणाश मी आतमध्येसुद्धा टाकलं आहे. तर वरती असं ड्रिप करून घेते, थोडं असं डिझाईन करते. तर खूप जास्त गणाश झाला होता तरी ते मी थोडाच कवर केला आणि जो दुसरा केक केला तो मी पूर्णपणे गणेशने कवर केला. आणि त्यानंतर जो चॉकलेट कंपाऊंड क्रश करून घेतला तो सुद्धा लावून घेणार आहे. त्याने टेस्ट तर वाढते पण क्लिअर दिसून येते की तो व्हाईट फॉरेस्ट केक आहे. आणि जो वरच्यावर असं चॉकलेट असतं तो खायलासुद्धा खूप छान लागतो. तर आतमध्ये सुद्धा मी व्हिप क्रीमसोबत हा गणाश घातला आहे. सोबत क्रश केलेलं चॉकलेट कंपाऊंड आणि चेरी सगळं काही यूज केलं. भरपूर रिच फ्लेवरचा हा व्हाईट फॉरेस्ट केक तयार झाला. तर दोन्ही तयार झाल्यानंतर मी लुक दाखवते आणि कसा वाटतो केक कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. कोणता केक जास्त छान वाटतो. सिम्पलच आहे, काही थीम वगैरे ठेवली नव्हती कारण सगळंच करून केक बनवायचं होतं त्यामुळे तितका असा वेळ मिळत नव्हता.
तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. झालं पण एक प्रॉब्लेम आहे ते. मुंबईला गेला काय जातो ना काय मुंबईला मस्ती करतो काय हा, बारका. तर इथं बड्डेला सुरुवात करतोय. बराच लेट झालं कारण आज होळीचा सुद्धा दिवस आहे. तर गावाला कसे सगळेजण होळी नेसवायला जातात. तर लाकडे वगैरे सुद्धा गोळा करायचे असतात. तर ते तर त्यांनी कालच्या दिवशीच केलं कारण संडे होता त्यामुळे सगळ्यांना सुट्टी होती. तर आज सगळेजण होळी नेसवायला गेले आणि तिकडून येईपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे मग बड्डेलासुद्धा थोडं लेट. तर 8:30 वाजल्याने आता आम्ही बड्डेला सुरुवात करतो आहे. सगळेजण आलेत म्हणजे आमची पूर्ण फॅमिली मेंबर्सच सगळे. हा काजवे परिवार आहे. बाहेरचे असे कोणीच नाही आहेत. फक्त घरातलीच माणसं आहेत. घरातच आमची एवढी माणसं आहेत ना की बाहेरच्यांची गरजच लागत नाही. खूप छान फॅमिली गेट टुगेदरसुद्धा होऊन जातं. तर गणपतीचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर त्यामध्ये तुम्हाला सगळी हीच माणसं दिसतील. तर बऱ्याच वर्षांनी त्यांचा वाढदिवस गावी होते तर भरपूर असे खुश होते ते. कारण बाबासुद्धा मिलिटरीमध्ये असल्यामुळे बऱ्याचदा कधी एका जागी स्टेबल असे नव्हतं. त्यामुळे कधी आईबाबा असायचे कधी नसायचे. पण आत्ता लग्नानंतर त्यांना फार मजा येते. सगळं एकत्र असतं. जेव्हा आम्ही मुंबईला असतो तेव्हा मग माझे मम्मी पप्पासुद्धा असतात. पण आत्ता ते नाही आहेत. तर हा परिवार आहे त्यांच्यासोबत सगळ्यांनी असं सेलिब्रेट करतो आहे आम्ही. तर फार मजा येते आहे. तर सगळे चिलीपिलीसुद्धा आहेत. तर खूप सगळ्यांचा असा गोंधळ आहे. त्यामुळे मग मला असा व्हॉईस द्यावा लागतो आहे म्हणून मी जो ओरिजिनल आवाज आहे तो म्यूट केला आणि मग माझा व्हॉईस देते आहे. कारण मग तुम्ही जर व्हिडिओ बघितली तर खूपच गोंधळ वगैरे व्हायला नको त्यामुळे. तर छान घरातलेच आता औक्षण करतात आणि त्यानंतर मग आम्ही केक कटिंगला सुरुवात करणार आहोत. नाही असं काही नाही बावणं पोच. अरे बापरे नाही ना राहू देत. ती हलवते हात पण फिरवते त्याच्यावरून ना. रात्री रात्र कशी झाली सगळे गुलाल गुलाबजाम. अरे लय भारी. काय तुमची आहे? नाही लावलेली संपवाय नको परत पडून राहील फ्रीजला. अच्छा आत्ता बरोबर म्हणताय. तुला भरवलं ग. लवकर लागला. दरवाजा पण बंद आहे ना म्हणून नेटवर्क नाही. सगळंच पॅक आहे ना. नाही येणार ना. हॅपी बर्थडे टू यू.
तर बड्डेचं केक कटिंग करून झाला, केक खाऊन झाल्यानंतर लगेचच इथे पाणीपुरी द्यायला सुरुवात केली आणि पहिला नंबरच बघा उर्वीने लावलेले आहे. बाकी सगळेजण वेटिंगवर आहेत पाणीपुरीसाठी. हा वेटिंगवर आहे बिचारा. ओ जू मत आहे. ओके, कशी आहे पाणीपुरी? एक पाणीपुरी काय म्हणायचं? पाणीपुरी वाली वाली. नवीन स्टार्टअप चालू केलेला आम्ही पाणीपुरी स्टार्टअप. काजल कुटुंबाचा पाणीपुरी स्टार्टअप. बर्थडेच्या दिवशी उद्घाटन झाले. मीडियम. कशी आई? हस्तावाली पाणीपुरी. कोण राहिला तू? थांबा थांबा. कशी झाले पाणीपुरी? आमच्याकडे असतेच आठवड्यात दोनदा त्याच्यासाठी. दादा केक कसा आहे? केक कसा आहे? दादू कसा वाटला तुला? कसा आहे? मस्त. अरे वा. तर वाढदिवस खूप छान सेलिब्रेट झाला आणि त्यानंतर मग रात्री होळी पेटवायला गेलो. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.